दर्यापूरमध्ये एसटी बसला भीषण आग. एसटी बसचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात गुरुवारी 12 मार्च एक धक्कादायक घटना घडली. परतवाडा येथून दर्यापूरकडे येत असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दर्यापूर आगाराची बस क्रमांक MH09EM 22 साठी बस दर्यापूर शहरात येत असताना तिच्या बोनेटजवळील गेअर बॉक्सच्या भागातून धूर निघू लागल्याची चालकाच्या निदर्शनास आले आणि त्यावेळी बसमध्ये चालक, कंडक्टर आणि 2 प्रवासी प्रवास करत होते. चालकाने तात्काळ बस थांबवून सगळ्यांना खाली उतरवले. दरम्यान नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधून काही वेळातच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बोनेटजवळील गिअर बॉक्स परिसरातून धूर निघाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. मात्र आग लागेपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि या घटनेची गंभीरता लक्षात घेता पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 12:26 रोजी दुपारी एक दर्यापूर आगाराच्या बससोबत एक घटना झालेली आहे. त्या अनुषंगाने मी माहिती देऊ इच्छितो की MH09EM 22 ही दर्यापूर आगाराची बस परतवाडा ते दर्यापूर येत असताना दर्यापूरच्या बसस्टँडच्या अगदी जवळ रेल्वे गेटजवळ बोनेट गेअरबॉक्सच्या दंड्याच्या जवळ स्पार्क होऊन धूर आल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं. चालकाने व वाहकाने सदरची घटना लक्षात घेता नगर परिषद फायर ब्रिगेडला फोन करून तात्काळ बोलावलं. तेवढ्या वेळात बोनेट आणि कॅबिनचा काही भाग थोडा जळालेला होता. यामध्ये ST बसचं अंदाजे 1 लाख रुपये नुकसान झालेलं आहे व प्रवासी मात्र बसमध्ये 2च होते, कारण ती शेवटच्या टप्प्याला उतरणारी जागा असल्यामुळे आणि त्यामुळं प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. सदरची घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि चालक आणि वाहकाने जर प्रसंगावधान दाखवून बसमध्ये असणारा फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला असता तर कदाचित ही घटना वाटली नसती. तरीसुद्धा या घटनेचा सविस्तर पंचनामा आमच्या अमरावती विभागाचे उपयंत्र अभियंता श्री वाकोडे हे करत असून त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई तात्काळ करण्यात येईल.